नमस्कार, मी राणिका स्लिवाल. ATV न्यूजचा विशेष कार्यक्रम लोकसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण ATV न्यूजच्या कट्ट्यावर आमंत्रित केले लोकराजा छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील क्षेत्रे यांना. जाणून घेणार आहोत काय आहे त्यांची भूमिका आणि कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार. सर नमस्कार. ATV न्यूजच्या कट्ट्यावर आपलं स्वागत. काय सांगाल सर, काय असणार आहे आपली भूमिका? काय वाटतं तुम्हाला, कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार? नगर दक्षिणेचा आता जो सध्याचं जो वातावरण आहे, आता दोन जण तर प्रमुख लढतीमध्ये आहे, सुजय विखे आणि निलेश लंके. ह्या लढाईमध्ये जवळजवळ आताची जी परिस्थिती सध्याची, मोदीजीमुळे संपूर्ण भारतामध्ये परिस्थिती फार वाईट निर्माण झालेली आहे. मागच्या वेळेस आम्ही सर्वांनीच, कार्यकर्त्यांनी, दलित असो मुस्लिम असो, सर्व लोकांनी आम्ही सुजय विखेंना इथून निवडून दिलं होतं. त्याच्यात अनिल राठोडचा फार मोठा सिंहाचा वाटा होता. अनिल राठोडने आमचे मित्र आहेत माझे, त्यांनी सांगितलं आपल्याला काम करावं लागेल. म्हणलं ठीक आहे भाई, आपण करू काम. म्हणलं पण विषय असा आहे का मोदीजीने 10 वर्षामध्ये किंवा ह्या 5 वर्षामध्ये एक तर GSTमुळे लोकांचे, गोरगरिबांचे, व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडे गेले. दुसरी गोष्ट, यांना संविधान बदलायची घाई चाललेली आहे. जंतर मंतरवर काही लोक बाबासाहेबांच्या घटनेची प्रत जी आहे ती जाळल्या जाती, फाडल्या जाती. एकही विरोध करीत नाही कोणी देशामध्ये. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये आम्ही काम करत असताना अनेक वेळेस आम्ही त्यांना सांगितलं आहे का या देशामध्ये जर माणूस राहिला तरच इलेक्शन घेता येईल. संविधान 75 वर्ष 80 वर्ष टिकलेलं आहे. कोणत्याच देशातलं संविधान इतके वर्ष चाललेलं नाही. मग यांच्याकडून आम्ही कोणती हमी घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे यांनी? म्हणून आम्ही महाविकास आघाडी जी आहे सध्याची ती केलेली इंडिया आघाडी जी आहे, हे जवळजवळ हे चांगल्या पद्धतीने प्रत्येक देशामध्ये, छोट्या छोट्या राज्यामध्ये लोक निवडून येऊ शकतात. आणि मोदीजी नको म्हणून सर्व सांगतायत. व्यापारी वर्ग सांगतोय, शेतकरी सांगतोय, कष्टकरी सांगतोय शेतमालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही. कांद्याचा भाव जेव्हा होता ते ह्यांनी हे काहीतरी निर्यात बंदी केली, अमुक वगैरे असं काहीतरी खोटं नाटक सांगणे आणि लोकांची फसवणूक करणे. म्हणजे असं वाटतं का फक्त आश्वासन द्यायचे. आता मागे त्यांनी सांगितलं 2014मध्ये, त्यावेळेस बी आम्ही मतदान केलं, ते म्हणतो ते आजचे दिन आएंगे. 15-15 लाख रुपये देतो असं प्रत्येक भारतीयांना, 125 करोड लोगों को 15-15 लाख रुपये दिए जाएंगे. त्यांनी स्वतः असं बोललेच स्वतः. आणि ज्यावेळेस जनता त्यांना विचारत होती मोदीजींना तेव्हा ते 15-15 लाख कुठे आहेत आमचे, तर वर्ष दीड वर्षाने आम्ही शहाणी सांगितलं हे तो जुमला आहे भाई इलेक्शन का. आता गॅरंटी म्हणजे कोणाची घ्यायची, कोणाची धरायची, हा पहिला प्रश्न आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं आहे का हा फसवेगिरी, खोटं नाटं बोलून लोकांचा तुम्ही राज्य करायचं. आणि राज्य करत असताना गोरगरिबांचं जे हाल आहेत, गोरगरिबांचे ज्याच्या हातावर पोट आहे, जो गॅस सिलेंडर 200-250 रुपयाला भेटत होता तो आज 900-1100 रुपयाला झाला. आता इलेक्शनमध्ये मला वाटतं 6 महिन्यात काहीतरी 100 रुपये कमी केले, तो 950ला भेटतो आहे. आता अशी परिस्थिती निर्माण झालेली. हातावर पोट भरणारे जे लोक आहेत, ज्याला रोजगार मिळतो तो लोकांना 8-10 हजार महिन्यात काय होत नाही. आता तुम्ही स्त्री आहात, तुम्हाला घर चालवायचं, तुम्हाला माहिती आहे का घरात कसं महिना कसा काढायचा आहे. मग मध्यमवर्गीय जो व्यक्ती आहे, कामगार आहे, त्याचा पगार असं किती असणार, 30-35-40 हजार, 45 हजार. त्या 40-45 हजार त्याला महिन्याचा आडाखडा ती बिचारी ताई, आमची घरील आमची बहीण, ती कसं करत असतील, तिला काटकर कसून मग ह्याच्यात दवाखाना आला, मग लाईट बिल आलं, पाणीपट्टी आली, घरपट्टी आली. ती माऊली काय करू शकते, त्याच्यातून पैसे बचत कसे करायचे. मग एखाद्या मुली लग्नाला आली, मुलगा लग्नाला आला आहे, पैसे आणायचे कुठून, मग कर्जबाजारी झाले शेवटी. हा जो प्रकार आहे हे थांबला पाहिजे असं माझं स्वतःच आहे. पण आता मोदी असं म्हणताय की अब की बार 400 पार. त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास केलाय, त्यांचं असं म्हणणं आहे. आणि त्यामुळे त्यांनी तो नारा लावलाय की अब की बार 400 पार. असं कसं आहे ते,
माणसाला जर भीती वाटली ना अशी, महाराष्ट्राचा सर्वे ज्यावेळेस झाला तर BJPच्या विरोधात गेला. ज्यावेळेस मोदी कोणत्या स्टेटमध्ये गेले नाहीत ना, ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ नाही तरी 20 वेळेस आलेत 4 महिन्यात. किती काँग्रेसचा मी पंतप्रधान पाहिलेत, मी मनमोहन सिंग पाहिलेत, अनेक पाहिले, बरेचसे पंतप्रधान होऊन गेले. ते कोणत्या स्टेटमध्ये कधी अशा जात नाही. एखाद्या वेळेस मोठी सवार आहे त्यांची. मोदीजी नागपूरमध्ये 3 वेळेस आले, मुंबईमध्ये 3 वेळेस आले ह्या महिन्यात, चालू महिन्यात. म्हणजे इतकी भीती वाटते त्यांना. महाराष्ट्राची 48 जागा आहे तिथं का त्यांचा सर्वे त्यांनी स्वतः पाहिलं. लोकांनी सांगितलेलं आहे सर्वे करून का महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सीटं भेटणार नाहीत, कारण लोक बैताले. तर ह्या ठिकाणी परिस्थिती अशी निर्माण झालेली. एक तर उद्धव ठाकरेंची सेना, तर 2 सेना झाली. राष्ट्रवादीचे 2 राष्ट्रवादी झाले आहेत. आता हो जो कार्यकर्त्यांचा जो मनात राग असतो काही, आता फोडाफाडी कोणी केली तर फोडाफाडी करायला मला वाटतं किरीट स्वामी आता काही 2-4-8 दिवसापूर्वीच बोलले का मला जे स्क्रिप्ट मला जे लिहून देत आहेत मी ते करतो. मला सांगितलं उद्धव ठाकरेंचं जेल में जाएंगे, लिहून द्या, असं करा, असं मला ते सांगतात तेव्हा मी करतो. आता त्यांचेच लोक सांगतात का हा प्रकार असा घडून आणा, असं करा, आम्ही थोडी सांगतो. म्हणून आम्हाला असं वाटतं का हे 400 पार, मी तर म्हणतो 180, 150 अशा पद्धतीने यांचं सीटर राहणार आहेत. कारण मागील 20 वर्षापूर्वी आपण मागे गेलो होतो, मला वाटतं BJPचे फक्त 2च खासदार येत होते. एक लालकृष्ण अडवाणी आणि एक अटल बिहारीजी वाजपेयी. असे पर्यंत हे काय झालं, बाळासाहेब ठाकरेंमुळं BJP मोठी आली. त्याच्यात योगदान सगळ्यात मोठं आहे तर कोणाचं, ते गोपीनाथरावजी मुंडे आणि प्रमोदजी महाजन यांचं इतकं मोठं योगदान आहे याच्यामध्ये की ह्यांनी बाळासाहेबांना विनंती करून BJP तिथपर्यंत नेली. आणि काँग्रेस म्हणतो शिवसेना ही आमदार करणाऱ्याची फॅक्टरी, आमदार बनवण्याची फॅक्टरी. तिथं जाऊन माणूस आमदार होतो, पण त्यांना काय माहिती मला सगळे सोडून जातील काय. पण ते बाळासाहेबांचं आपलं सर्वांचं दुर्दैव म्हणावं का ज्या बाळासाहेबांनी महाराष्ट्रात, बाळासाहेबांनी जातीभेद कधी केला नाही. बाळासाहेबांनी, मी रामदास आठवलेजी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी एक विषय असाच मांडला होता सुरुवातीला का दादर विटी स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव देणार नाही. मी त्यावेळेस भारी बहुजन महासंघाचा शहर प्रमुख होतो. तर मला जरा वाईट वाटलं. म्हणलं आठवले साहेब बी असे बोलले, बाळासाहेब ठाकरे असे बोलले का विटी स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देणार नाही म्हणून. मग आम्ही कसं असतो, बाबासाहेबाबद्दल कोणी काही बोललं तर आम्ही चटकन त्याचा निषेध करत असतो. मग आठवले साहेबांचा निषेध केला आणि ठाकरे साहेबांचा निषेध केला. मला आणि भैया राठोडने मला बोलून घेतलं होतं. तेव्हा इतक्या वरती असं म्हणून साहेब ते बाबासाहेबांवर बोललं कोणी तर इथं जनता गप बसत नाही. ते कोणीच सहन करू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोललेलं. पण एवढं हा 400 पारचा जो विषय आहे तुमचा, हे 400 पार वगैरे काय असं काही नाही. हे फक्त लोकांना सांगायचं की आम्ही 400 पार होणार आहोत असं काही नाही. स्वतःच घाबरलेले आहेत आणि यांना सैकून विरोध होतो आहे. सगळ्यात पहिलं मणिपूरची परिस्थिती जी होती, काल मला सभा ऐकली काल अमित शहांची मी, हे कधी मोदीजी कधी गेले नाही. 6 महिने मणिपूर जळतं आहे. तुम्ही तिथं जायला पाहिजे. ते बी आपला घटक, आपला भारतातला एक भाग आहे. तिथं आया बहिणीवर नग्न धिंड काढलं जाते. आमच्या देशाची लोकशाही, आमचा देश लोकशाही प्रधान देश आहे, धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आमचं. ह्या देशात जर आया बहिणीची आबरू कोणी वाचू शकत नाही तर मी सरकार कसं चालवता तुम्ही एक शब्द काढत नाही. तुम्ही पंतप्रधान आहे, तुम्ही जायला पाहिजे. त्या माझ्या आया बहिणी तिथं तुम्ही जाऊन तिथं थांबवलं पाहिजे. कोणी रक्तपात होत असेल तिथं तर इथं काय श्रीलंकेसारखं घडवायचं काय तुम्हाला मग या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये? असे मी त्या विषयात आम्ही थोडं दुःख व्यक्त करतो त्या विषयावर. आता तुम्ही हा विषय काढला म्हणून मला एक आठवलं, पंतप्रधान मोदींनी अभिनंदन सारखा एक फौजी पाकिस्तानातून बाहेर आणलाय. हे एक म्हणजे ते त्या एक युवा वर्गासाठी, समाजासाठी मोदी एक आदर्श ठरले असं लोकांचं म्हणणं आहे. देशाचा पंतप्रधान त्याचं कर्तव्य काय असतं माहिती का माझ्या देशातला माणूस जर तो संकटात असेल तर त्यांनी त्या राष्ट्राची बोलून तो चुकून गेलेला आहे, झोपेत गेलेला आहे, त्याला परत पाठवा म्हणून. मी असं त्याच्यासाठी केलं एका माणसासाठी आणि अभिनंदन करा एका तरुणाचं, असं नाही. हे योग्य नाही. असं म्हणजे तुम्ही विनाकारण अशा ज्या गोष्टीकडं कोणी जर असं सरकारचं वावा करायचं, बाबा आता शिदा वाटायचं म्हणजे
ते कोपनावर काय वाटतात ना, त्याच्यावर मुख्यमंत्र्याचं नाव, फोटो, पंतप्रधानांचा फोटो, गृहमंत्र्याचा फोटो, उपमुख्यमंत्री कोणी असेल त्याचा फोटो. हा प्रकार मी माझ्या आयुष्यातलं ही मला वाटतं 8वी लोकसभा 9वी असेल, 8वी 9वी असेल, मी कधीच पाहिलं नाही कोणत्या मुख्यमंत्र्यांचा, पंतप्रधानांचा. मग तुम्ही चेष्टा करता, तुम्हाला आम्हाला देताय पण आमच्या गरिबांचे हेडसांड करताय. तुम्ही पैसे घेताय 100-100 रुपये. ज्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस 2014च्या पहिलं रेशनिंगवर तांदूळ, तूप, राखेल, गहू, शिरा, रवा असा जे वस्तू भेटायची, तर त्यावेळेस असं कोणी गाजावाजा केला नव्हता कधी, असं फोटो टाकून वगैरे असं काय. पण आता काय झालं, मी काय देत असून तर माझं नाव टाका, माझा फोटो टाका. आता त्यांनी आज मला वाटतं काय परवा दिवशी पेपरमध्ये ऐकलं मी, सीधा पत्रिकेवर त्यांनी सगळ्यांचे फोटो बिटो हटवले का, आता आचारसंहिता आहे म्हणून. मग असं तुम्ही आमचंच देताय. आमचा शेतकरी पिकवतो त्यावेळेस तुम्ही सगळं त्यांच्याकडून घेताय. जर शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही माझ्या, तुम्ही काय खाणार? त्याच्या मालाला भाव नाही, त्याचा मालच इथं व्यापाऱ्याकडे गेला तर व्यापार तोडून खातो शेतकऱ्याला. मग माझा शेतकऱ्यांनी काय करायचं? मग हे नाही, असं हे चुकीचं आहे. ते एका माणसाला कुठून तरी आणलं आणि त्याचं संरक्षण केलं आणि मग त्याचा फोटो टाकायचा आणि त्याचं अभिनंदन करायचं, मग मोदीचं बी अभिनंदन करा. सरकारचं काम करतायत ते. आपण देशाने त्यांना पंतप्रधान केलं आहे, त्यांना निवडून दिलं आहे. लोकशाही पद्धतीमध्ये हेच आहे, धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. याच्यात कोणी जरी असतं, समजा मनमोहन सिंग असते, अटल बिहारी असते, ते त्यांनी मी नाही पाहिलं. अटल बिहारीजी एकदम सरळ माणसं होते. असं राजकारण मी नाही पाहिलं, वा मीच माझी पाठ ठपटून घ्यायचं, हे काम नाही केलं त्यांनी कधी. पण मोदीजी, आम्हा देशामध्ये मोदीजींना इतका विरोध आहे का मला नाही वाटत ते निवडून येते. तुमचा हा विरोध आहे मोदींना, काय वाटतं मग कोण होणार पंतप्रधान? काय कौल आहे तुमचा? माझा मोदींना विरोध म्हणजे RSSना विरोध आहे. कारण ते देश चालवतात RSS. मोदीजी आपलेच आहेत. मोदीजी म्हणजे आपल्या OBC समाजामधले आहेत. मोदीजीला काय माहिती, फक्त मोदीजी तिथं पंतप्रधान होऊन बसतात, पण बाकीचे जे सूत्र जे हलवायचे असतात ते वेगळेच लोक असतात त्या ठिकाणी. आता मला सांगा, अनेक कायदे बदलले, म्हणजे बाबासाहेबांच्या घटनेला तुम्ही चॅलेंजच केलं ना. समजा तुम्ही 2024मध्ये कधी आले तर मला वाटतं तुम्ही तर कोणालाच काहीच जुमानून देणार नाही. विरोधक असला पाहिजे. विरोधक नसेल, तुम्हाला विरोध करणार कोण नसेल तर मग ते राज्याने तो देश बी नाही चालू शकत. मग हुकुमशाही पद्धत झाली. तुम्ही कधी उठणार, सभागृहात जाणार, यो कायदा करा, आज का खोडून टाका, तो कायदा कट करा बाबासाहेबांचा. म्हणजे तुम्ही काय झालं, संविधानाला हात घातला. म्हणून ह्या देशात संविधान वाचवायची जी भूमिका आम्ही सर्वांनी घेतली आहे, आम्हाला ती वाचवायची. आम्ही वाचवणार आहोत. आम्ही बाबासाहेबांच्या घटनेला जर कोणी हात लावला, मला वाटतं, मी आजच पेपरला ऐकलं आहे, लालू प्रसाद स्वतः बोलले, त्याचे हात आणि त्याचे डोळे काढू म्हणले आम्ही. नाही, पण मग तुम्हाला काय वाटतं पंतप्रधान कोण होईल? काय वाटतं, तुमच्या नजरेत कोणता चेहरा आहे का? नाही, पंतप्रधान आता महाविकास आघाडी जे इंडिया आघाडी जे झालेली हे ठरवून करतील. फक्त त्यांना मोदी नाही पाहिजे आणि BJP नाही पाहिजे. मग कोण पाहिजे? मग ते ठरवून बसतील ना, करतील ना. मग ते काँग्रेसमध्ये करून होईन, RJD आहेत, बरेच लालू प्रसाद आहेत, तो तिकडे उत्तर प्रदेशचे आहेत, असे बरेच राज्यामधले लोक आहेत, ते त्यांचे उमेदवार आहेत. सगळ्यात मोठा उत्तर प्रदेशमध्ये 80-84 खासदार आहेत. आता त्या ठिकाणचे ज्याची संख्या जास्त असेल खासदारकीमध्ये, त्याला पंतप्रधान करायला पाहिजे. हा नंतरचा विषय. इथं काय झालं, लोक काय वैतागले, कंटाळले का, लोकांना महागाई, दहशत, महिला सुरक्षित नाहीत, बाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे, एकमेकांना मारहाण झाली, पोलीस स्टेशनला गेलं तर पोलीस सगळ्यात पहिलं प्रशासन घाबरलं आहे या 10 वर्षात. काही एकाना अडाणी माणूस जातो पोलीस स्टेशनला किंवा एखाद्या खात्यामध्ये जातो, त्याला दम देतोय तो अधिकारी गप बसतो. ते म्हणतो काय करू, नंतर माझ्या पुढे फेकून देतील, माझी बदली करतील, नाही तर माझ्यावर ED लावतील. तो अधिकारी गप बिचारा सहाय्य करतोय कोणत्या कामावर. इतकी वाईट परिस्थिती निर्माण केली. पण आज आपण खेड्यापाड्यात जातो तर बघतो की अनेक ठिकाणी पंतप्रधान ग्राम सडक योजना पाहायला मिळते. उज्ज्वला गॅस सारखी गॅस आज खेड्यापाड्यात महिला भगिनींसाठी पोहोचले. स्वच्छतागृहाचा प्रश्न असेल,
आज आपण बघतो की अनेक समृद्धी महामार्गासारखे रस्ते झालेत, ज्यामुळे प्रवास सुखकर झालाय. कुठेतरी अपघाताची संख्या देखील कमी झाली, असं वाटत नाही तुम्हाला? वाटतं ना. समृद्धी महामार्ग जो आहे ना, जवळजवळ 8 दिवसाला 10-20 लोक मरतात. वर्षाची त्याची आकडेवारी बी काढा, किती लोक मरतात. खड्डे सुद्धा पडले समृद्धी महामार्गाला. आपलंच घ्या उड्डाणपूल, खड्डा पडलाय, माणूस गेला तिथं, अनेक ॲक्सिडेंट झाले. त्याची बनवायची जी म्हणजे उड्डाणपूल बनवायचे त्याचे 200, 250, 250 कोटी रुपये सुरुवाती निविदा असते. त्याच्यानंतर मग ते वाढत जाते, कारण महागाई झाली म्हणून. मग तुम्ही महागाई अटकत आणू शकत नाही, तो गोरगरिबांना काय देऊ शकतात? शेवटी आमच्याच करामधून तुम्ही सगळे घेणार आहात. मग कसं काय तुम्ही सांगणार उज्ज्वला गॅस हे? मोदीजींनी सांगितलं दर वर्षाला 2 लाख नोकऱ्या देणार, त्यांचंच वाक्य आहे मोदीजींचं. मग मला सांगा कुठं नोकऱ्या, कोणाला, कोणत्या खात्यामध्ये, कोणत्या त्यांनी भरती झाली आणि काय केलं? मला तेवढंच सांगावं कोणतरी. त्यांच्या माणसानं सांगावं, बसून समोर बोलावा का आम्ही एवढ्या 2 लाख प्रत्येक वर्षी आम्ही 2 लाख लोक भरणार आहोत. असं काहीच नाही. फक्त काय होतं बोलणं. काशीलालताई ऐका, तुमचं ATVचं मी स्वागत करतो. त्याचं कारण असं आहे का तुम्ही मला इथं बोलवलं, पण माझं जे म्हणणं आहे, बोलण्यापेक्षा करून दाखवलेलं बरं असतं. लोकांनी माझ्यासारखं बोलला नसता का तुम्ही 200 लोकांना रोजगार देणार आहात. गव्हर्नमेंट नोकरी तुम्ही त्याचं JR तुम्ही काहीच काढलेलं नाही, कुठलंच नाही. अहो, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद ह्या अनेक इलेक्शन जे आहेत हे थांबले गेले 2-2, 3-3 वर्ष अजून नाही झालेले. महानगरपालिका डिसेंबरमध्ये होणार होती, ती झाली नाही नगरची. असे अनेक काय झालं, यांना भीती वाटते. मुंबईचं इलेक्शन घेतलं नाही महापालिकेचं, यांना भीती वाटते, काही इलेक्शन घेऊ शकत नाही. आता तुम्ही उड्डाणपुलाचा जो विषय काढला, पण आज सुजय विखे यांनी उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावला. अहमदनगर शहराच्या वैभवात एक मोठी भर पडली. त्यानंतर आज अनेक आपण बघतो उपनगरामध्ये वगैरे आज खूप चांगल्या प्रमाणात रस्ते झाले. काय सांगाल? ते झालं 5व्या वर्षी, 4 वर्ष झाले सत्ता बघून, आता 5व्या वर्षी करतायत. राहिला प्रश्न उड्डाणपुलाचा नगरचा, तर उड्डाणपुलाला अनिल राठोड माझे मित्र, दिलीप गांधी माझे मित्रच आहे. यांनी पाठपुरावा करून जवळजवळ 2 ते 3 वेळेस त्याचं नारळ फोडलेलं आहे. तर भैयाला आम्हीच सांगायचो, भैया आपल्या उड्डाणपुलाचा विषय बघा, आपण मुंबई पुण्याला जातो तिथं उड्डाणपूल आहेत. अनिल भैया राठोडचा फार मोठा आहे आणि दिलीप गांधींचा शियाचा वाटा आहे. अनिल भैया राठोड यांचा विषय निघाला. अनिल भैया राठोड हे 25 वर्ष आमदार होते. त्यांनी काय विकास केला हे काही सांगू शकाल का गेली 25 वर्षामध्ये? भैयानी विकास केला असं म्हणायचं नाही. भैयानी उपनगरामध्ये, म्हणजे उपनगर मोठं झालेलं आहे, तिथले रोड ज्यावेळेस तुम्ही पाहिले असतील ना, तर एक बी गल्ली बोळी अशी जी आहे ना, तिथं कधीच खड्डे गुड्डे नव्हते काही. भैयाचं आमच्या हावलीमध्ये जाऊन बघा, आमच्या जागीदारी तिथं तुम्हाला सांगतो, तिथं सिमेंट कॉन्क्रीटचं असं मोठं जाड सिमेंट कॉन्क्रीटचं टाकून अजून मी फुटलेलं नाही, त्याला झाले 25 वर्षे. भैयाच्या कामाची पद्धत काय होतं मला सांगतो, तर अधिकारी लोकांना सांगितलं एकदा महापालिकेत गेलं ना, सत्ता असायची, कामं करायचे फटाफट लोक. असं काही नाही का 25 वर्षामध्ये त्यांच्याकडे जर तुम्हाला सांगू रात्री कुठं मारामाऱ्या झाले, भांडणं झाले, एक फोन केला तर भैया तिथं हजर होते. ही त्यांची ख्याती. मोबाईल त्यांचा रात्रभर चालू, मोबाईल आमदार म्हणून फेमस होते अनिल राठोड. बरं, आता आपण आपल्या नगर तालुक्याच्या विकासाकडे येऊ. काय वाटतं तुम्हाला, नेमकं खासदार कोण होणार आणि काय विकास, कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर खासदार होणार? विकासाचा मुद्दा आता विकास नाहीच आहे कोणाकडे, त्यांच्याकडे. तर विकास मुद्दा असा विषय आहे, नगर शहराला एक तर मंत्री नाही, उत्तरेकडेच मंत्री विधी असतात सगळे काय, आणि दक्षिणेला माणूसच भेटत नाही. असं दुर्दैव झाले आमच्या दक्षिणेचं, का उमेदवारच भेटत नाही आम्हाला. ठीक आहे, पण पुढच्या म्हणजे पुढं जे आता तरुण मुलं जे आहेत हे विचार करतात, आमच्यासाठी काही चर्चाच होत नाही. मी पेपर वाचत असतो का मुलं म्हणतात का आमच्यासाठी थोडंफार काहीतरी आमदार, खासदार, कोणी मंत्री असेल ते निवडून जर गेले असतील तर त्याने आमच्याबद्दल काहीतरी भूमिका घ्यावा, शालेय शिक्षण असेल,
अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून अपेक्षा असते खासदारांकडून मंत्र्यांकडून, तर तसे नाराज आहेत शहरी भागात. अनेक खेड्यापाड्यामध्ये आपण बघतो की सुजय विखे यांनी शाळा खोल्या उपलब्ध करून दिल्यात. त्यानंतर महिलांसाठी अनेक बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला. ते मला नाही माहिती. मी ग्रामीण भागात मला जवळजवळ मला एवढंच माहिती आहे का मी ज्या ज्या ग्रामीण भागात गेलो काही वेळेस तर मला शौचालय वगैरे असं काय बचत गट असं काय ते ग्रामीण बचत गट तर पूर्वी ते होताच, म्हणजे काँग्रेसच्या काळात बी होता, आता त्यांच्या काळात बी आहे का. मला ही शेवटी बचत गट महिलांसाठी आहे, तो त्यांचा हक्क अधिकार आहे महिलांचा. बचत गट तुम्ही त्यांना काय देताय, तुम्ही त्यांच्या म्हणजे सरकारी त्यांच्यावर नियंत्रण असतात ना, तुमच्याकडून पैसे घेणे बचत गट ते तर भरावंच लागणार. त्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. त्यांनी जर पापड लोणची अशा म्हणजे त्यांनी तयार केलेल्या वस्तू त्या बाहेर गेल्या तर ते विकले गेले पाहिजे चांगल्या पद्धतीने, त्याचा सेल झाला पाहिजे चांगला, त्याला 2 रुपये मिळाले पाहिजे. अशा पद्धतीने जर त्यांचा विकास झाला तर मला वाटतं खऱ्या अर्थाने ते बचत गट चालेल. नाही तर विनाकारण त्यांना 1-2 लाख रुपये काढून द्यायचे आणि त्या पैशाचं काय त्या महिला बिचारे त्यांचे म्हणजे मेहनत त्यांची वाया गेली समजायचं. आत्ताचा एक ताजाच विषय, निलेश लंके म्हणतात की निलेश लंके यांना लोकनेते म्हटलं जातं आणि ते म्हणतायत की ही निवडणूक नागरिकांनीच हातात घेतली. पण आता सुप्यामध्ये एक सभा झाली, तेथील त्या सभेमध्ये नागरिकांना थांबवण्याची वेळ निलेश लंकेंवर आली. ते नागरिकांना विनंती करत होते की थांबा, आता सभा थोडीच राहिली. काय सांगाल? नाही, मी नाही ते पाहिलं त्यावेळेस, पण थोडं पेपरला वाचलं होतं मी. आता माझे जिल्हा परिषद सदस्य मला वाटतं त्यांनी ती सभा काहीतरी घेतली होती त्या ठिकाणी, पण ते काय सांगतात कोणी काय सांगतात. नाही, पण पारनेर तालुक्यामध्येच ज्या तालुक्याचे ते आमदार आहेत तिथेच त्यांच्यावर ही वेळ आली नागरिकांना थांबवण्याची, विनंती करण्याची. नाही नाही, असं नाही. काय होतं तुम्हाला सांगतो, हा एक तर मुळात ना लई जास्त उशीर झालेला असतो आणि त्यांना रात्रभर त्यांना भेटीगाडी चालू आहेत त्यांच्या. काय होतं, लोक कंटाळतात. 4 तास उशिरा सभा झालेली ती, ते मेळावा होतो आणि 4 तास उशिरा झाल्यामुळं माणसाला साहजिकच लोक कंटाळलेले असतात. मी एखादा कार्यक्रम काल घेतला वया वाटपचा, अन्नदानाचा कार्यक्रम घेतला आम्ही. लोक किती वेळेस थांबतात, किती वेळ त्यांना एवढ्या उन्हामध्ये, आणि रात्री जर गेलं माणसाला झोप नसते तर अनेक त्यांना काळजी वाटते लंकेची, कारण यांना थोडा आराम पाहिजे बाबा त्या निलेश लंकेला. अशा प्रकारचा हे असतं. पण लोक काय करतात, त्याला विरोध करून दाखवायचं, विरोध करून सांगायचं. आमचा विरोध जो आहे ना हा फक्त मोदीजींना आहे. वरती मोदीजी आणि BJP नाही पाहिजे, आमच्या डोक्यात तीरच नाही. खाली जी परिस्थिती निर्माण होईल तर आम्ही त्यांना विरोध करू शकत नाही काही गोष्टींनी. विखे कुटुंब जे हे पहिल्यापासून आलेलं आहे, आम्ही त्यांच्या वडिलांना आम्ही कधीच राजकारणामध्ये विरोध केला नाही. पण विषय असा आहे का जनता BJPला विरोध करते असं माझं स्वतःचं मत आहे. का विरोध करते, का ह्यांना महागाई थांबवता आली नाही, यांना GST कमी करता आली नाही, अनेक मुद्दे आहेत. गोरगरीब जो आहे ह्याला आता नगर शहराला IT पार्क वगैरे आम्ही असं काहीतरी अशा गोष्टी झाल्या पाहिजे, MIDC वाढली पाहिजे. हा जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत सुशिक्षित बेकार जे लोक आहेत त्यांचं काय होणार आहे मला सांगतो. MIDCचा विषय काढला म्हणून आठवलं, निलेश लंके म्हणतायत की मी खासदार झाल्यानंतर तालुक्यामध्ये MIDC उभी करेल. पण सुप्याचे उद्योजक बाहेर गावी जात आहेत, सुप्याचा तरुण बाहेर जातोय, काय सांगाल? नाही, असं नाही. लोक काय करतात, त्याचं म्हणजे विषांतर करतात आणि वेगळं सांगतायत. कारण तो खरंच तो काम करणारा व्यक्ती आहे असं आम्ही पाहिलेलं आहे. कारण कोविडमध्ये जवळजवळ तुम्हाला सांगतो तो वॉकिंग करून यायचा, तो वॉक केला ना त्यांनी का डायरेक्ट त्या ठिकाण जायचं, तो आम्ही पाहिलं. आणि आपण एकमेकाला भेटत नव्हतो कोविडमध्ये. आणि तो बिचारा आज नाहीतरी त्यांनी 10,000 लोकांना तरी त्यांनी जीवदान दिलं असं, वाचवलं असतं कसं नाही. आणि त्यावेळेस आपल्या घरचा माणूस आपल्याला भेटत नव्हतो. नाही, निलेश लंके यांचं कोविड काळातलं योगदान फार महत्वाचं आहे, फार मोठं आहे, तो विषय नाही. पण आज पारनेर सुपा ह्या भागातील अनेक तरुण बेरोजगार आपण पाहतोय. नाही, काय होतं तिथं MIDC जी आहे सुप्याची, ते मोजक्या कंपन्या आहेत तिथं. आता तितक्या मोजक्या कंपन्या असल्यामध्ये तिथं तुम्हाला लोकांना तिथं रोजगार घे, एका कंपनी 200-300, तिथे लोक म्हणजे बेरोजगार जर असतील ते 5,000 10,000
तर त्यांना तर बाहेर जावंच लागेल. आता नगरमध्ये आता MIDCमध्ये आपण MIDC उदाहरण घेऊ. नगर शहराचं लोकसंख्या किती, नगर शहराची जवळ नाही आपण म्हणतो 3.5-4 लाख असं धरून चालायचं, 5 लाख धरून चाला. काही आता उपनगर जे आहेत, समजा मुकुंदनगर भाग आहे, झिंडगेट भाग आहे, आता उपनगरात गेलं लोकसंख्या वाढलेली, फक्त त्याचा सर्वे होत नाही व्यवस्थित. जे कागदावर आता समजा जे नवीन मतदाराचं अजून नवीन मतदार जे मुलं आहेत, जे यंग जे 18च्या पुढे जे झालेले आहेत, त्यांची नावं झालेली नाहीत. मग का नाही आली हे प्रशासनाचं काम आहे, आमचं थोडी काम आहे ते. आम्ही तर पाठपुरावा करत असतो. का आम्ही सांगितलं होतं मागे का तुम्ही ते नवीन मुलांचे रेशनिंग घेऊन त्यांचे तुम्ही हे द्या, मतदार कार्ड द्या. असं काही झालेलं नाही. काय होतं, जाणीवपूर्वक त्यांना मतदानाला पाठवायचं नाही. इथं काय झालं, इथं भीती एकच निर्माण झालेली आहे, फक्त काय का फक्त पळा कोणी एखादा दगड मारला का लगेच तिथं दंगल करणे, तिथं हे करणे. आता 2 दिवसापूर्वी काहीतरी त्या नीलक्रांती चौकामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्या फोटोला वगैरे काहीतरी कोणतरी धक्का वगैरे लावून काहीतरी, म्हणजे असं काहीतरी घडवायचं दंगल करून, छोटी छोटी गोष्टी करून, आणि त्याच्यातून निष्पन्न काय होणार नाही. पण तिथे तर असं म्हटलं जातं की गाणी लावण्यावरनं तो वाद झाला होता. नाही, गाणी नाही, काय तो एक कोण मुलगा आहे माहिती नाही मला, नावाने सांगताय ना. त्यांनी सांगितलं अण्णाभाऊसाठी तर फोटो का नाही लावला, तर ते फोटो त्याची मागणी ती चुकीची आहे. वरती जे फ्लॅग जो होता तिथं सर्व महापुरुषांचे फोटो आहेत. अण्णाभाऊ साठे, शाहू महाराज आहे, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आहे, आंबेडकर आहे, पेरियार स्वामी आहे, आणि बरेच सारे जेवढे महापुरुष झाले सगळ्यांचे फोटो आहेत. पण काही लोक काय करतात, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जाणे आणि तिथं विघ्न संतुष्टी जो लोक म्हणतो आपण, तिथं दंगल कशी घडवता येईल अशा प्रकारचा तो प्रयत्न होता, तो थांबला गेला थोडक्यात. आणि आम्ही SP साहेबांना, डेप्युटी साहेबांना बोललो, त्यांनी हँडल केलं. मी तर प्रशासनाचं मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो का रमजान ईद झाली, आंबेडकर जयंती झाली, शिवजयंती झाली, कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. चांगल्या पद्धतीने त्यांनी लक्ष दिलं. नवीन साहेब अमोल भारती आलेले आहेत, अलिशन साहेब आहेत, खैरे साहेब आहेत, SP साहेब आहे, ओला साहेब, 2 PI चांगले आले आहेत आपल्या नगर शहराला, कोकरे साहेब आहे इकडं, मला वाटतं सानप साहेब. हे जे लोक आहेत, ह्या लोकांनी डोळ्यात तेल घालून ह्या गोष्टी जागून केलेल्या आहेत. नाही तर काय होतं, दुर्लक्ष केल्यानंतर कोणतरी समाजकंटन काय करतो, मागे 2 वर्षापूर्वी आमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत विनाकारण, काय नसतं. मी तर नव्हतं इथे मिरवणूक, तर डेप्युटी साहेबांनी आता मला काल सांगितलं होतं तुम्ही मिरवणुकीत थांबा शेवटपर्यंत. मग ठीक आहे साहेब. मग आम्ही अशोक गायकवाड आम्ही प्रत्येक मंडळाला भेटी देत आलो आणि प्रत्यक्ष पाहणी केली. काही एकदम व्यवस्थित आहे, कुठं काय गाडबड लागलं नाही. गेल्या काही दिवसापूर्वी आपण बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काय सांगाल आता या निवडणुकीमध्ये, काय तुमची भूमिका असणार आहे? नाही, महाविकास आघाडी बरोबर मी संस्थेचा पदाधिकारी जर असलो, लोकराज छत्रपती शाहू महाराज सेवा संस्थेचा पदाधिकारी अध्यक्ष जरी असलो तरी आम्ही आमचे पदाधिकारी, आमचे कार्यकर्ते आम्ही बरोबर आहोत. आम्ही महाविकास आघाडी बरोबर. मागच्या वेळेस आम्ही सुजय विखेला मी काँग्रेसमध्ये असतानाही मदत केली होती आम्ही सर्वांनी. पण आता परिस्थिती नाही आहे, ती परिस्थिती बदललेली. कारण वरती इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली. आम्हाला मणिपूर पाहून आम्हाला खूप वाईट वाटलं मणिपूरमध्ये. का आम्ही ते पाहतो तर असं वाटतं आपल्या आई बहिणीचे, आपल्या लेकरांचे मुर्दे पडत आहेत, आई बहिणीला लग्न अवस्थेत फिरवलं जाते. आणि एक शब्द आपल्या देशाचा पंतप्रधान, एक तिथला एखादा मंत्रीसुद्धा जाऊ शकत नाही त्या ठिकाणी. का त्यांचं सात्वन करायला पाहिजे, त्यांना थांबवलं पाहिजे तिथं जाऊन. अशी परिस्थिती निर्माण होती. म्हणून आम्हाला काय झालं माहिती का, आम्ही पहिल्यापासून आता आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे माणसं आहोत. आता माझा दलित समाज काय करतो हा भाग नंतरचा आहे, पण माझं आव्हान आहे काय वरती नाही पाहिजे नाही, खाली आम्ही काही करू शकतो, खाली चर्चा करू काय. पण महाराष्ट्रात काही कोणी मुख्यमंत्री हो काय, भाग तो वेगळा आहे. पण केंद्रात आम्हाला भाजपा नको आहे. आम्ही अशी गाठ बांधलेली. दलित समाजाची काय भावना आहे, काय सांगाल? दलित समाजाने विचार करायला पाहिजे. आता आठवले साहेबांना एक सीट बी दिली नाही आम्हाला, ते वाईट. लोक त्यांच्या मनात बी राग आहे. अकोल्याचे वाघचौरे जे आहेत त्यांनी सुद्धा प्रेस घेऊन सांगितलं आहे का आम्ही मदत करणार नाही BJPला. आता नंतर काय करतात मला माहिती नाही. आणि विरोधच आहेत. काही लोक पाठिंबा देतात, काही लोक देत नाहीत. पण बरेचसे लोक असे आहेत का तुम्हाला आज मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो का गोरगरीब हा जे मेटाकुटीस आलेला आहे त्याची अवस्था फार वाईट झालेली. त्याच्यात दलित असो, मुस्लिम असो, धनगर असो, तेली असो, माळे असो, हा माणूस फार वैतागलेला आहे. इथला न्हावी असू द्या. काय झालं, आमचा नाभिक समाज जो आहे ह्या नाभिक समाजाची इन्कम तरी काय आहे,
यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या सरकार पूर्ण करत नाहीत. धनगराचं काय केलं, आश्वासन दिलं, काहीच केलं नाही. हे मतदान करणार नाहीत असं स्वतः मला वैयक्तिक वाटतं. कारण मी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या अल्पसंख्याक आघाडीच्या मी सरचिटणीस म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. कारण माझा जो समाज आहे दलित समाज मतदान करणार नाही असं मला स्वतःला मनाला वाटते. आता शेवटी नंतर त्याच्या तो मतदार राजा आहे, तो काय करतो मला नाही माहिती. शेवटी अजून बरंच पाणी पुला खालून जायचं बाकी आहे, अजून फॉर्म भरायची प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही आम्ही ठाम आहोत. कसं असतं, आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही त्याविषयीच मिटिंग घेतली आणि मिटिंगवर आम्ही हे ठरवलेलं आहे का महाविकास आघाडीतला सरकारला त्यांना सपोर्ट करा संस्थेच्या वतीने आम्ही. आणि तसंही पक्षाचा आहे मी आणि कार्यकर्त्यांनीच सांगितलेलं आहे काँग्रेसच्या. काय वाटतं एक हाती सत्ता येईल का? हो, महाविकास आघाडी एक हाती सत्ता येणार आहे महाविकास आघाडीची. मी सांगतो ना, जे 150 लय झाले देशामध्ये, लय जास्त 150 जागा. मी तर म्हणतो 2 म्हणजे मोठ्या मुश्किल 3 आकडे होते ते. माझ्या तर डोक्यात आहे का 100 बी पास करू शकत नाही, पार करू शकत नाही. कारण की परिस्थिती अशी मुंबई जी आहे, मुंबई तिथं महाविकास आघाडीची उद्धव ठाकरे साहेब सांभाळत आहेत. राहिला प्रश्न दुसरा का शरद पवार साहेब म्हाडा सोलापूर हे साईड ते साईड सांभाळत आहेत आणि विदर्भ इकडे वडेट्टीवर आहेत, नाना पटोले आहेत, असे बरेच लोक आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 सीट आहे तर भाजपचे जास्त सीट आहे. काय वाटतं मग तुम्हाला? राष्ट्रवादी 10च्या 10 येणार आहे. भाजपची सीटं येतच नाही तर महाविकास आघाडीची सीटं सगळे सीटं बसणार आहेत. पण इथे सीटांची संख्या कमी आहे, इकडे भाजपची संख्या सीटांची संख्या जास्त आहे. मग काय वाटतं तुम्हाला? म्हणून ते तसंच आहे. कारण राहुल गांधी स्वतःच सांगितलेलं आहे का जेवढे कमी आपल्याला असतील तेवढे चांगले आहेत, हरकत नाही, आपण जास्तीत जास्त निवडून आणू, पण यांना द्या. सर्वांना वाटून दिलेले आहेत का अखिलेश यादवला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे किती जागा सोडतात, 5-6 बाकी तुम्ही 24-25 लढवा. तिकडे असंच आहे, लालू प्रसाद यादवचं तेच केलेलं आहे, काय जागा तर ते द्या, बाकी तुम्ही लढवा. ह्या जागा देतो मग काँग्रेस त्यांना सपोर्ट करतोय. महाविकास इंडिया गठबंधन म्हणून त्यांच्याही अलायन्स आहे. अलायन्सच्या बाहेर जाऊ शकत नाहीत, कसं जातील? कारण मोदी नको म्हणून अलायन्स झाले ना. ठीक आहे, नितीश कुमारची वाईट परिस्थिती निर्माण झालेली तिथं बिहारमध्ये. आता बघा तिथं काय होतं, पण महाविकास आघाडी म्हणजे महाविकास आघाडीच. शरद पवार यांच्याकडे पंतप्रधान म्हणून पाहिलं जात आहे का? ते आकडेवारीनुसार किती सीट येतात, पण तिथे सीटांची संख्या कमी आहे ना. ठीक आहे ना. मग मी काय सांगितलं तुम्हाला सुरुवातीला, ज्याचे सीट जास्त येतील उत्तर प्रदेशमध्ये तिथं अखिलेश यादव असेल, इथं लालू प्रसाद यादव त्यांचं चिरंजीव आहे, तिकडे प्रियंका गांधी आहेत, राहुल गांधी आहेत. ज्याचे सीटं जास्त येतील महाविकास आघाडी त्यांना प्रथम त्यांना स्थान देणार. कोणाला पंतप्रधान करायचं आहे, कोण व्हायचं आहे हे ते ठरायचं पहिले त्या पद्धतीने. म्हणून तो कोणाला चेहरा कोणाचा पुढं केलेला नाही, जसं यांनी मोदीचा चेहरा पुढं केला आहे एक हाती. 400 पार वगैरे हे काय डोक्यातून काढून टाका. BJPला त्यांना सांगतो, कारण लोक इथले वैतागलेले महागाईमुळं लोकांना त्रास इतका झालेला आहे का GST खाण्यावर GST. तुम्हाला सांगतो, एखादा घरगुती माणूस जर गेला एखाद्या मुलांना एका कुटुंबाला घेऊन हॉटेलमध्ये, त्यांनी 4000 म्हणजे 4000चं बिल जर केलं ना तर त्याला 18% 180 रुपये भरावं लागतात. आता 180 रुपये भरायचे म्हणजे ते जेवण काय महागात पडतंय ते. म्हणजे अशा पद्धतीचं GST लागून जाते. ते हॉटेल मालक बी वैतागलेला आहे. आता आपण पुन्हा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाकडे. काय वाटतं तुम्हाला, निलेश लंके खासदार झाल्यानंतर ही सगळी समस्या पार करतील का? सगळ्या कामांचं नियोजन कसं असणार आहे? निलेश लंके आता त्यांनी जे शब्द दिलेले आहेत ते पार पाडतील. तो कामाला पक्का माणूस आहे निलेश लंके, कधी खोटं बोलणार नाही. पण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाकडे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती म्हणून पाहिलं जात आहे. असं काही नाही. इथं ना सफरांदे निवडून गेले, बरोबर, पाऊल बुधे गेलेले निवडून, बार्शीकर निवडून गेलेले, त्यांनी का पैसे थोडे वाटले होते? असं नसतं काही. पैसे वाटले म्हणजे माणूस
पाटील पण हां ते पण आमदार. मला सांगायचं तात्पर्य असं आहे का चांगल्या चांगल्या घरातले चांगले लोक निवडून गेले, त्यांनी काही पैसे वगैरे काय वाटले नाही कधीच. म्हणून असं काही पैसे वाटणारा निवडून येतो असं काही भाग नाही त्यातला काही. ज्याच्याकडून लोकांनी चांगल्या भावनेने पाहिलं जातं का नाही भाऊ माणूस काहीतरी विकास करू शकतो, गरिबाचं कल्याण होईल अशी अपेक्षा. पण ही दोघांसाठी पण प्रतिष्ठेची लढाई आहे, विखे आणि लंके यांच्यासाठी. बरोबर आहे. कशी होणार ही लढत काय सांगा? 2-2.5 लाखाच्या फरकाने लंके निवडून येणार आहे. निलेश लंके. शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर, नगर शहर, रावरी. बघा ना मताची बघा, रावरी तर प्राजक्त तनपुरे आहेच. शेवगाव पाथर्डीमध्ये लोकांनीच हातात घेतलेलं आहे. श्रीगोंद्यामध्ये तिथं लोकांनी स्वतः इलेक्शन हातात. त्यांना लोक लिंकेला लोक वाट पाहत नाही, साईड नाही आले हरकत नाही म्हणतात, तो आम्ही पाहू इथं. असं काही नाही. नगर शहरात बघा, आता नगर शहरात आम्हीच फिरतोय सगळे. मी अभिषेक कळम आहे, आमचे किरण काळे आहेत, परत त्याच्यानंतर बरेचसे महाविकास आघाडीचे नेते आहेत, बरेचसे लोक, बाळा वरटे असतील, आम्ही सगळे बरोबर फिरतोय. पण सुजय विखे यांचं असं म्हणणं आहे की त्यांना सगळ्यात जास्त लीड हा पारनेरमधून मिळणार आणि निलेश लंके यांचं डिपॉझिट जप्त होणार. नाही असं नाही. आम्ही गेलो होतो पारनेरला. लोक मी सांगण्यापेक्षा राज्यात लोक वाट पाहतायत इलेक्शन कधी होते आणि हे BJPचं भूत कधी जाते. कारण लोकच वैतागले. हे तर पारनेरचा विषय. तुम्ही पारनेरमध्ये जाऊन तुमचा प्रतिनिधी पाठवा, विचारा. तो त्याचा बालेकिल्ला आहे. तो त्याच्या त्याच्या आमदाराला त्यांनी आमदारकीचा विचार न करता राजीनामा दिला. एक आपण साधं सोपं उदाहरण घेऊया का त्यांनी लोकसभेसाठी पवारसाहेबांनी त्याला तयार केलेलं आहे. आणि पवारसाहेब एक आमदार करण्याची फॅक्टरीच आहे. एवढं हे सोपं गणित आहे. कोणी काय म्हणन, मी समजा माझ्या वार्डात कोणी उभा राहिलं, मला कोणी विरोधक असेल तर तो शेवटी असंच म्हणणार आहे मला त्याच्या वार्डातून मतदान मिळणार आहे. असं एक सांगायची प्रक्रिया असते ती. तर मी तिथून उभा आहे, माझा प्रतिस्पर्धी कोण आहे, त्या प्रतिस्पर्ध्याच्या मी ह्याच्यात बोलायचं, मला सांगायचं. असं नसतं ते. ठीक आहे, कोणी बोललं काय तसं होत नसतं. शेवटी माझ्या गावात आहे आणि विशेषपणे निलेश लंके दक्षिणेचा खासदार आहे. सगळ्यात मोठी जमेची बाजू अशी आहे का लोकांना दक्षिणेचा खासदार पाहिजे नाही, म्हणून त्याच्यानंतर विकास व्हायला पाहिजे. आपल्या दक्षिणेचा खासदार त्याला निवडून द्यायचं हे महाविकास आघाडीने आम्ही ठरवलंच आहे. हा भाग वेगळा आहे. त्यांनी पारनेरमध्ये सांगितलं का मला पारनेरमधून लीड मिळेल असं तसं. ज्याच्या शेवटी त्याला तो उमेदवार आहे, तो त्याचे प्रतिनिधी असतात, त्यांचे कार्यकर्ते आहेत, ते सांगणारच आहे आम्ही निवडून येणार आहोत. पण सुजय विखे असा दावा करतायत की विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आपण काय विकास केला हे जनतेला सांगा, असं त्यांचं म्हणणं आहे. की त्यांना असं म्हणायचं की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात विकास केलाय. तो लोकसभेला आता तो उभा आहे, त्याच्यामुळे विकासाच्या अपेक्षा काय करतात. त्याच्या भागात त्यांनी केलेलं आहे. त्याचा पारनेर मतदारसंघ आहे, त्याच्या पारनेर मतदारसंघामध्ये त्यांनी विकास केला आहे. दुसरी गोष्ट, तो लोकसभेला आता उभा आहे, तो काय खासदार थोडी झालेला आहे. एवढं अपेक्षा करायची का तो निवडून आल्यानंतर त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत का मी MRDC असेल, काय आपला श्रीगोंद्याची MRDC असेल, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी शब्द दिला आहे कर्जतला MRDC करायची असेल ठिकाणी तो करेन खासदार झाल्यावर. अशा अपेक्षा काय ठेवत. त्यांनी काय काम केलं, त्यांनी काम केलं तिथं. तो काय खासदार होता का, तो आमदार आहे. त्याच्याकडून अपेक्षा अशी ठेवा तुम्ही का निलेश लंके भाऊ तो खासदार झाला ना, तू हे करून दाखव, मग त्याच्यावर आरोप करा तुम्ही त्यावेळेस त्यांनी नाही केलं तर. धन्यवाद सर. आज आपण ATV न्यूजच्या कट्ट्यावर आलात आणि आपण आपली भूमिका स्पष्ट केली. नमस्कार. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा ATV न्यूज 24 तास. नमस्कार.